आज बनवली होती एकदम डिट्टो अशी लग्नामध्ये जी चणा कोबी भाजी बनते ना, ती भाजी बनवली होती. त्याच्या आधी हे बघू शकता तुम्ही, जेव्हा जेव्हा घरामध्ये केक बनतो तेव्हा तेव्हा या दोघींना असं वाटतं की आमची बड्डे आहेत आणि हे असं कट करतात. काय ड्रामे करतात या दोघी पण खरंच. पण असं घरामध्ये मुलं पाहिजेत आणि मुलं असली की हे अशा सगळ्या गोष्टी होतातच. आणि या दोघींचं प्रेम म्हणजे अरे रे 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 बाप रे, भांडणार पण तेवढ्याच आणि जवळ पण येणार तेवढ्याच. एकमेकींना कसा घास भरवत आहेत बघा. आणि नेहमी जसं पराक्रम माझ्याकडनं होतो तसं माझा हात भाजला जेवण बनवताना. मस्तपैकी इझी आहे, मस्तपैकी अशी 4-5 लसूणचे आपल्या जे पाकळ्या असतात त्या घेतल्या, मस्त त्याच्यामध्ये मिरची घेतली आणि ठेचून घेतलं. त्याच्यानंतर एक अख्खा मोठा एक कांदा घेतला, तो असा मस्तपैकी कट करून घेतला. आणि त्याच्यानंतरला असे बारीक बारीक एकदम चॉप करायचं आहे. तुम्ही जो असं ग्राइंडर मिळतो त्याच्यामध्येही चॉप केलं तरी पण चालेल. सो मला असंच आवडतं, सुरीने कापायला मी कापलं. आणि त्याच्यानंतरला एक पॅनमध्ये मस्तपैकी तेल टाकायचं, जिरा आणि मोहरी टाकायची, त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आणि एकदम तडतडून मस्तपैकी द्यायचं. तुम्हाला जर कढीपत्ता टाकायचा असेल तर ऑप्शनल तुम्हीही टाकू शकता. त्याच्यानंतरला जो आपण कांदा चॉप केला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन असं होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपण जे लसूण टेचलं होतं ते टाकायचं, मस्त मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर हळद टाकायचं. मी भाजी कट करायच्या आधी हे चणाची डाळ आहे ती 10-15 मिनटं आधी भिजत ठेवली होती, ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि जी कोबी कापली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि वरून मीठ टाकलं आणि हलकंसं हातामध्ये पाणी घेऊन असं शिंपडायचं त्याच्यावर आणि थोडं 5 मिनटं ठेवून द्यायचं तसंच आणि त्याच्यावरनं झाकण लावून द्यायचं. आणि 5-10 मिनटाने असं आलटापलटा करून एकदम मिक्स करून घ्यायचं छानपैकी. एकदम इझी रेसिपी आहे. एकदम असं वाटणार तुम्ही गावामध्ये ज्यावेळेस लग्न असतं ना, त्यावेळेस जी कोबीची भाजी बनते ना, सेम डिट्टो तशी झाली होती. आणि वरनं मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली. एकदम भारी. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, कशाबरोबरच सुद्धा खा, एक नंबर लागते ही भाजी. नक्की घरी ट्राय करून बघा. आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट रेसिपी कोणती बनवायची ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप छान चांगला प्रतिसाद आणि खूप छान असं मला सपोर्ट तुम्ही करत आहेत. थँक्यू सो मच. ओके, बाय बाय.